पहिल्यापासूनच म्हणजे आमच्या इकडं उन्हाळ्यात कसलं आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नसतंय. कसं तर हंगामी पिकं निघते ते, पण असं उन्हाळ्यात इतकं म्हणजे काय म्हणजे आमच्या गोरगरीब महिलांच्या चुली बंद पडते त्या. मग मी असा डोक्यात विचार घेतला की म्हणजे आपलं पुरुषांचा विषयच नाही, लेडीज टू लेडीज होतंय, म्हणून एक गाडी मी छोटा हत्ती खरेदी केला. ते झालं, तुम्ही छोटा हत्ती केला, पण ती स्वतःच चालवा आणि बायकरला घेऊन जावा हा एक आगळा वेगळाच कसं उपक्रम आहे. झालं, ड्रायव्हर ठेवा तर म्हणजे त्यांना 15,000 पगार आता द्यावा लागतोय. बरोबर. मग आपलं काम होईज 500 वाटेमध्ये गाडी पंक्चर झाली तर मी म्हणजे मला असं जाता येता विचारत होती कसं काढणार तुम्ही पंक्चर असं. एक महिला असून ते काम कसं करणार. तरी पण मी ती माझ्या म्हणजे मी आता एवढं मोठं आपण सगळं ही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय मंगळवेढा तालुक्यातील रड्डे या ठिकाणी. तर शेतकरी मित्रांनो, हा तसं बघायला गेलं तर हे गाव म्हणजे दुष्काळग्रस्त भाग आहे. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावामध्ये येते आणि आपण ह्यांची त्या ठिकाणी यांना भेटायला ह्यासाठी आलोय की ह्यांनी एक अतिशय आगळा वेगळा उपक्रम राबवलाय आणि तो काय राबवलाय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिल्यांदा आपला परिचय द्या. माझं नाव सारिका अंबादास सलगर, माझं माहेर रेड्डा आहे. तुमचं शिक्षण किती झाले. शिक्षण लय झालं नाही, 7वी झाले. 7वी झाले. तर तुमचं लग्न किती सालाला झालं. माझं लग्न 2005 ला झाले. 2005 ला. आणि साधारणपणे हा व्यवसाय तुम्ही म्हणजे कामाला जायचं किंवा बायका कामाला न्यायच्या ही कधीपासून चालू केलं. म्हणजे 1-2 वर्ष मुलं वगैरे होत तर काय असं म्हणजे 2 वर्ष त्यात गेली, 2-4 वर्ष. पण पुन्हा मग आपल्याला म्हणजे पहिलं परिस्थिती माहितीच आहे की पहिलं जरा थोडं आपल्याला कामाला गेल्याशिवाय आपल्याला म्हणजे चुलच पेटत नव्हते. अशा अवस्थेत मी एक 10 बायकांचा मेळ केला आणि काशीगावला घेऊन चालले. तिथं माझं काम असं सगळ्यांना चांगलं करून घेते असं बघून शेतकऱ्यांनी सांगितलं की सारिकाताई तुम्हाला मुकदमीन म्हणून आम्ही तुमची निवड करतो, तुम्ही एक थोड्या महिला अशा आणा दररोज. आमच्या एका शेतकऱ्यांनी सचिन घायाळ म्हणून एक शेतकरी माझं पहिल्यांदा त्यांच्यात कामाला गेले. त्यांनी खूप मला सहकार्य केलं. म्हणले त्यांनी स्वतःची गाडी पाठवून देत होते आमच्या निंबोनीला. नंतर मी त्या गाडीमध्ये बायका नेत असंच एक 7-8-5-6 वर्ष लोकांच्या गाडीत भाड्याने केलं. नंतर माझं मी स्वतः गाडी घेतली. नंतर आता माझी रुटीन अशी मी चालवते. कामगार घेऊन असे शेतामध्ये ह्या क्षेत्रात मी काम करते बरेच दिवस झालं. एक 12-13 वर्ष झालं. मग एक म्हणजे 5-7 वर्ष मी असं आमच्याकडं इकडं पाऊस नसल्यामुळं आम्ही इकडून बाहेरच्या गावातच म्हणजे जगायला घेऊन जातो ना बायका सगळ्या. त्यामुळं काही दिवस एक 5-7 वर्ष मुकदम म्हणून काम केलं. नंतर जरा गाडीचा प्रॉब्लेम यायला लागला. म्हणजे असं वेळेवर शेतकऱ्यांच्या पोच होता येत नव्हतं ना. म्हणजे द्राक्षे वगैरे असं म्हणजे पिष्ट लावायचे, वांज काढायचे, अशा काही गोष्टी म्हणजे वेळेवर होईना झाल्यावर असा एक विचार केला की परत माझं मी स्वतःच गाडी घेतली. म्हणजे ड्रायव्हर वगैरे वेळेवर येणं ते वाहन म्हणजे असं अडवून आणायचे की बाबा आम्हाला एवढंच भाडं द्यावं लागतंय, तेवढंच द्यावं लागतंय. मग मी पुढचं काम घेतलेलं होतं ना, ते टायमिंग मध्ये तारखेवर झालं पाहिजे असतं. त्यामुळे ती वेळेवर येणं झाल्यावर मी स्वतः गाडी घेतली कामाच्या पैशावर. अच्छा, आता तुम्ही ताई मला सांगितलं की तुम्ही ही आता छोटा ती गाडी घेतली. तर आता ही गाडी घेतली तर आता बऱ्यापैकी आपला ही खेड्या भागातील लोक आहेत, मग घरच्यांचा सासू असेल, घरचे असतील किंवा सासरे वगैरे ह्यांचा काय तुम्हाला विरोध आला नाही का बाय, का आता महिला होऊन कसं काय गाडी चालवणार असं काय कोणा. काय नाही, आमच्या घरची पण तशी समजदार असल्यामुळं बाबा आपली पण चूल चालते आणि इतरांची ही चूल चालते अशा पद्धतीने विचार करून मला माझ्या मालकाने बी सपोर्ट दिला ह्या कामाला. सपोर्ट केला किंवा देरानी, मोठ्या देरानी म्हणजे अशी सगळ्यांनीच मला साथ दिली. भावानी बी दिली, आई वडिलांची बी, सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित वाटलं बाबा ह्या गावचं त्या गावला म्हणजे पोटासाठी जगता यावं, काय तर जगण्यासाठी करता येईल आपल्या म्हणजे आपल्या माणसाकडनं काय तर दुसऱ्यासाठी चांगलं घडते म्हणून त्यांनी पण मला चांगल्या पद्धतीचा सपोर्ट दिला सर्वांनी. बरं, आता ताई तुम्ही म्हणला की घरच्यांचा सगळा सपोर्ट होता, मग आता ही आगळा वेगळा तुम्हाला कसं वाटलं की बाबा आता ही बऱ्यापैकी सिटीत वगैरे आता मुली वगैरे गाड्या चालवत आहेत तो भाग वेगळा, पण आपल्या खेड्यागावात राहून एखादी गाडी घ्यावी आणि ही चालवून सगळ्या बायका कामापर्यंत पोहोचवाव्या, ही उपक्रम कसं काय तुमच्या डोक्यात आला बाबा काय. उपक्रम म्हणजे कसं आता पहिल्यापासूनच म्हणजे आमच्या इकडं उन्हाळ्यात कसलं आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नसतंय. कसं तर हंगामी पिकं निघते ते, पण असं उन्हाळ्यात इतकं म्हणजे काय म्हणजे आमच्या गोरगरीब महिलांच्या चुली बंद पडते त्या. मग मी असा डोक्यात विचार घेतला की म्हणजे
आपलं पुरुषांचा विषयच नाही, हम्म. लेडीज टू लेडीज होतंय म्हणून एक गाडी मी छोटा हत्ती खरेदी केला. नाही, ते झालं तुम्ही छोटा हत्ती केला, पण ती स्वतःच चालवा आणि बायकरला घेऊन जावा हा एक आगळा वेगळा जो कसं उपक्रम आहे. झालं, म्हणजे ड्रायव्हर ठेवाव हा तर म्हणजे त्यांना 15,000 पगार आता द्यावा लागतोय. बरोबर. मग आपलं काम व्हायचं 500 रुपये काम आणि त्यांना पगार कुठला द्यायचा, मग डिझेलला 500 गेलं तर 500 शिल्लक राहिलं. 1,000 रुपये भाडं दिलं तर त्यातनं मग ड्रायव्हरला गेलं खाली काय शिल्लक राहत नाही. बर. मग असा डोक्यात विचार केला की बाबा आपणच शिकाव आणि काय राहिलेलं आपलं ड्रायव्हरला देण्याऐवजी ते आपल्याला आपल्या परपंचात बरोबर. पैसे म्हणजे एक ड्रायव्हर वाचवायचं काम हो, केलं आणि केलं. स्वतः पण ते आणि स्वतः म्हणजे लेडीजला लेडीज घेऊन जाते हे पण एक चांगलं, चांगलं एक बरोबर. आपला ही होईल हे असं डोक्यात आलं. म्हणजे प्रत्येकाच्या घरी एक विश्वास निर्माण होईल की बाबा ह्या बायका त्या ठिकाणी कामाला जात आहेत आणि एक महिला होऊनच पुढे. त्यामुळं ही डोक्यात माझ्या. बर. आता ह्या पाठीमागे जेवढा महिला दिसते, तुम्ही किती महिला आणता रोज कामाला, कसं असते? रोज माझ्या एक 20 महिला असते त्या. हम्म. आणि उन्हाळ्यामध्ये जरा द्राक्षी कटिंगला तिकडं असल्यामुळं तिकडं भरपूर म्हणजे बागा असते त्या ना तिकडं. आणि इकडं आमच्याकडे पाऊस नसल्यामुळे सगळ्या महिला इच्छुक असते त्या कामासाठी. कारण चुलच प्रत्येकाच्या घरी गोरगरिबांच्या अडचणी असल्यामुळे प्रत्येक जण येते त्या टायमाला. मग दुसरं भाड्याने एक गाडी असते माझी. दोन गाड्या. हो, 2 गाड्या. त्यात एक 30 बायका माझ्यात एक 20-25 अशा मिळून 50 भर बायका मी काशीगावला नेऊन एक 3-4 महिने सीझन मी करत असते. म्हणजे द्राक्षीच्या हो, काळामध्ये. आणि हाफ सीझनला मग असं रोज माझ्याकडं म्हणजे असं द्राक्ष सोडलं म्हणजे द्राक्ष सीझन सोडला तर असं एक जवळजवळ 20 महिला रोज 20-25 महिला मी घेऊन कामाला जात असते. घेऊन जात आहे. बरं, आता प्रामुख्यानं मला एक ताई विचारायला आवडेल की तुम्ही एवढं शेतकऱ्यांसाठी काम करताय, महिला कामगारांच्या हाताला काम देताय, तर एवढं सगळं करत असताना तुम्हाला गाडी चालवत असताना म्हणा किंवा काय अडचणी काय येतात का तुम्हाला? खूप अडचणी येते त्या, खूप अडचणीतनं खूप ह्याच्यातनं पण आपल्याला एक पुढची प्रगतीचं स्वप्न आहे. त्यामुळं मी काय गोष्टींना म्हणजे मागं टाकून मी पुढचं पाऊल माझ्या स्वप्नांकडं पुढच्या. काय सांगता येईल का तुमचं काय स्वप्न? माझं स्वप्न म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं की मी एक महाराष्ट्रात कुठल्या तर गोष्टी म्हणजे आपली काहीतरी प्रसिद्धी हो, नावलौकिक हो. त्यासाठी लहानपणापासूनच माझ्या म्हणजे काय तर असं जगाच्या वेगळं करावं असं माझं म्हणजे होतच. पण कसं असतंय, आपण काय गोष्टी ठरवल्यानं होत नसते, त्या शेवटी देवाच्या पण मनावर असते ना. बरोबर. मग आपण फक्त आपली भावना चांगली ठेवायची. एक 4 महिलांनी मला त्यांच्या आशीर्वादानं, खरंच दुसरं मला काय नाही, फक्त माझ्या जेवढ्या महिला जेवढ्या आहेत त्यांच्या आशीर्वादानं मी इथपर्यंत आले. आज मी युट्यूब चॅनेलवर किंवा इंस्टा फॅमिलीत म्हणा सगळ्याच ह्याच्यावरनी मला त्यांनी सपोर्ट दिल्यामुळं आज थोडं माझं सगळ्या महाराष्ट्रात त्यांच्यामुळं झाले. मी फक्त निमित्त मात्र आहे, पण त्यांच्या आशीर्वादानं माझं सगळं काय हाय आता. म्हणजे माझं यश मला आता भेटलंय. म्हणजे 15 वर्षात ना आता मी जरा म्हणजे आता तुम्हाला जरा हे झाले, आता मी सक्सेस झाले असं मला वाटतं. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या काय सांगितलं आता सारिकाताईनं की एवढ्या सगळ्या महिला एकत्रित करून कामाला नेऊन पोहोचवणं म्हणजे त्यांचं एक थोडक्यात जे काय अचिव्हमेंट होती ती पूर्ण झालेले. तर त्यांना आपण भरपूर शुभेच्छा देणार आहे. आणि मित्रांनो कसं आहे, मंगळवेढा पंचकृषीतील असेल, सांगोला, पंढरपूर या भागामध्ये यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की जेवढ्या काही कामासाठी महिला लागतात, मग ते खुरपणाचं काम असू द्या, बागेतलं काम असू द्या किंवा ज्वारी काढणे सध्याचे दिवस चालू आहेत, हरभरं काढायचे दिवस आता पाठीमागं आपण बघितलं आल्या महिला तिथं काम करत होत्या. तर अशी संपूर्ण कामं त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी देत आहेत. तर जर कुणाला कामगार लागले, महिला कामगार लागल्या तरी सुद्धा तुम्ही यांना संपर्क साधू शकताय. तर ताई अजून एक आता मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या बायका तुम्ही एवढं घेऊन जाताय, एवढं तुम्ही मगाशी म्हणला की मला भरपूर अडचणी येत आहेत, तर एखादी अशी काही तुमचा अनुभव आहे का बाबा ही अडचण आली आम्हाला जायला उशीरच झाला, किंवा एखादा शेतकरी असतो की तो वेळेवर पगारच दिली नाही, असा काय अनुभव आहे का तुमचा? झालंय असं, पण कसं आहे शेतकरी पण तसं समजून घेते ते. झालं असं म्हणजे असं कितीतर वेळा असं गाडी पंक्चर झाली तर वाटेमध्ये गाडी पंक्चर झाली तर मी म्हणजे मला असं जाता येता विचारत होती कसं काढणार तुम्ही पंक्चर असं. एक महिला असून ते काम कसं करणार? तरी पण मी ती माझ्या म्हणजे मी आता एवढं मोठं आपण सगळं हे केलंय म्हणल्यावर त्या गोष्टीतनं पण मला अडचणी आलेल्या आहेत, ती पण मी गोष्ट म्हणजे पंक्चर सुद्धा काढून जरा वेळ झाला तर थोडा वेळ म्हणजे जेवणाच्या सुट्टीत आम्ही त्या शेतकऱ्यांचा अर्धा तास कव्हर केला. आणि
ती गोष्ट आम्ही पुढची म्हणजे महिने- वेळेत जायचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांनी पण समजून घेतला आतापर्यंत. आणि अजून तर मला कुठल्याही शेतकरी म्हणजे उलट त्यांना पण माझा अभिमान वाटतोय. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांना मला कधी अजून अडचणीत कुठल्याच गोष्टीनं आणलेलं नाही. बरं ताई, अजून एक सांगा की आता बऱ्यापैकी घरात जी महिला आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की चूल मुलं आपलं काम घरचं काम झालं का बायका बाहेर जायला त्या ठिकाणी आता लाजतायत बऱ्यापैकी, खेड्यातील महिला बऱ्यापैकी. तर ह्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल की बाबा कसं पुढे आलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, काय प्रेरणा द्यायचं काम करतात? हीच की प्रेरणा. आतापर्यंत म्हणजे कसं होतं, चुलन मूल प्रत्येक महिला हीच करत होत्या. पण त्यांना माझा असं सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही पण प्रत्येकाने धाडसाने पुढे या. धाडसाने पुढे आल्याशिवाय पण आपल्याला काय म्हणजे जग कसंही बघायला भेटत नाही. बरोबर. आज माझ्या डमडम मध्ये मी त्यांना घेऊन जाते परगावला. आज त्या पण माझ्या उद्देशातनं त्या पण काय गोष्टी शिकले त्या. मग असं प्रत्येक महिलेत धाडस यावं, प्रत्येक महिलेत असा म्हणजे उत्साह यावा, एक आत्मविश्वास, बाबा बाहेर जाऊन मी देखील काम करू शकते. होय, आपण ही स्वतःच्या पायावर जगलं पाहिजे. ही म्हणजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळे आम्ही इथपर्यंत म्हणजे पोहोचलाय. म्हणजे त्यांनी एक प्रेरणा द्यायचं काम केले आणि महिलांना एक धाडस निर्माण झाले. आणि इतर महिलांनी पण असंच धाडस करावं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं, स्वतः सक्षम होण्याचं. त्यांनी पण म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांनी पण थोडं पुढे आलं पाहिजे. म्हणजे चुलन मूल त्या ठिकाणी मनामध्ये ते भावना ठेवून घरी बसण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी बाहेर पडलं पाहिजे आणि प्रत्येक कामात प्रत्येक ह्याच्यामध्ये आपला जो आता तसं बघायला गेलं तर नवरा बायको म्हणजे रथाची दोन चाकं आहेत, ती दोन्ही चाकं समान चालली तरच आपला प्रपंचाचा गाडा चांगला चालतोय. तसं सारिकाताईंचं एक म्हणणं असं आहे की एवढ्या सगळ्या बायका गोळा करून आज आपल्याला त्याने वेळात वेळ काढून चालू काम बंद करून त्याने त्या ठिकाणी आपल्याला वेळ दिलेला आहे आणि महत्त्वपूर्ण माहितीही सांगितलेली आहे. आणि एक महिला म्हणून त्याने जे काय कार्य केले समाजासाठी खूप मोठं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी देखील कसं आहे, भरपूर गाड्या बंगले भरपूर काय होतील, पण जर रानात काम करायला जर माणूस नसेल तर त्या गाडी बंगल्याला काहीच उपयोग होणार नाही. रानामध्ये कष्ट केलं तरच शेत पिकतंय असं एक त्यांचं म्हणणं आहे. आणि प्रत्येक गोष्टीला महिला असेल तरच सगळं काम व्यवस्थित होऊ शकते. कारण गडी माणूस असेल किंवा पुरुष कुठं खुरपायला जात नसतो, बायका जी काम करू शकतात ती बायकांनीच करू जाणं. आणि त्यांनी जी एक पुरुषाचं काम देखील तसं बघायला गेलं तर महिला कुठल्या क्षेत्रात आता कमी राहिलेल्या नाहीत. पण स्वतः त्यांचा एक अनुभव म्हणजे की त्यांच्याकडून एक अशी गोष्ट शिकण्यासारखी आहे की स्वतः एक छोटा हत्ती नावाची एक पिकअप गाडी आहे त्यांच्याकडं. त्या गाडीतून ह्या सर्व पाठीमागे दिसणाऱ्या महिला घेऊन त्या ठिकाणी कामापर्यंत त्यांनी 3 तालुक्यात काम केलेलं आहे आतापर्यंत. म्हणूनच त्यांचं एक सांगणं आहे की बाहेर पडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांना एक म्हणजे त्यांचा एक आदर्श घेऊन त्यांनी काम करत आहेत. तर काय सांगचाल ताई जाता जाता महिलांबद्दल काय? जाता जाता एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर बनून आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर असं म्हणू नये की बाबा मी तुला घालतोय, मी तुला आणून देतोय, तू घरात बसून खाते, असं एक घरातल्यानी म्हणलं नाही पाहिजे. त्या विचारातनं प्रत्येक महिलेने काय ना काय क्षेत्रात उतरलं पाहिजे आणि प्रत्येक महिलेनं असं धाडसान केलं पाहिजे काम. तरच आपल्याला म्हणजे पुढचं आपल्याला भविष्य आपल्यासाठी चांगलं आहे. आणि दुसऱ्याच्या जीवावर म्हणलं तर जरा त्यांचं बोलून घ्यायला लागतंय. पण आपल्या स्वतःच्या कष्टानं म्हणलं तर आपल्याला कुठलंही म्हणजे कुठेही जावा, काही कुठल्या देवाला गेलं तर खर्च करता येतो. बाबा आपण स्वतः पैसे कमवतो ह्या, पण दुसऱ्यांनी देणं म्हणजे किती तर केलं तर हात उचलून देणं ना आपल्या स्वतःच्या कमवायचं आपण असं म्हणजे सबळ हातानं खर्चतो ना. बरोबर. त्याच्यामुळं मला प्रत्येक महिलेला असं सांगायचं आहे की आपल्या मुलासाठी म्हणजे आपल्याला खर्चही करावं, पैसे आपल्याला त्यासाठी आपण स्वतः काहीतरी थोडं केलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम केलं पाहिजे. माझ्याकडून त्या महिलांना अशाच माझ्यासारखं धाडस प्रत्येक महिलेत यावं, त्यांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय वेळात वेळ काढून ताईंना आपल्याला अनमोल असा सल्लाही दिलेला आहे. महिलांसाठी काय कार्य आहे त्यांचं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. तर आपण जास्तीचा वेळ न घालवता इथंच थांबू आणि ताईनं वेळात वेळ काढून आपल्याला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा आपण आभार मानू. धन्यवाद. धन्यवाद सर.